नमस्कार, सैतस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासमोर नॉनव्हेज रेसिपी करून टाकणार आहे. म्हणजे कमी तिखट असणार आहे, पण ग्रेव्हीवाली असणार. पालक चिकन रेसिपी. एकदम ग्रीन कलरचा चिकन तुम्हाला पाहायला भेटलाच. कारण पालक घातले आपण. पालक पनीर जसं आपण करतो, सेम तसंच आहे, फक्त 19-20चा फरक आहे. व्हेजवाल्यांसाठी ती फेमस रेसिपी असते, त्यांच्या आवडीची रेसिपी असते. नॉनव्हेजसाठी ही आता आपण वेगळी रेसिपी आणि अशी पालक चिकन रेसिपी माझ्या मते तरी कमीच घरी केलं जातं, म्हणून मुद्दाम तुमच्यासमोर करून दाखवते की आपण अशा नवीन युनिक रेसिपी आपण घरी सुद्धा करू शकतो, अगदी रेस्टॉरंट सारखी. आणि असेच पदार्थ आपल्याला रेस्टॉरंटमध्येच पाहायला भेटतात आणि ते पदार्थ खूप आवडीने आपण खातो. सेम तशीच टेस्ट आज आपण घरच्या घरी आणणार आहोत. तर रेसिपीची व्हिडिओ स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण बघा. आणि हो, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करा. चला आपण पटकन बनवायला सुरू करूया चिकन रेसिपी. सुरुवात आपण कुठून करणार? पालकपासून. या ठिकाणी मी पालक घेतले, मोठी जुडी होती, त्यातल्या अर्धी जुडी घेतली मी. अर्ध्या जुडीपासून आपण पेस्ट तयार करू पालकची. आता मी आधीच पाणी उकळत ठेवलं होतं. आता छान पाण्याला उकळी आले. आता ती साफ केलेली पालक आपण त्यात घालूया. 2-3 मिनिटे छान उकळी आणून देऊया. आणि पालक छान शिजली की आपण एका डिशमध्ये काढून त्यानंतर आपण ती थंड करत ठेवूया. थंड झाल्यानंतरच पेस्ट करायची. पण थंड जर पटकन करून करून पाहिजे असेल त्यावरती आपण थंड पाणी घालूया, म्हणजे पटकन थंड होईल पालक. तर हे झालं. तर ह्या ठिकाणी तुम्हाला चिकन पाहायला भेटतंय. तरी अर्धा किलोच्या आसपास चिकन आहे आणि या ठिकाणी साफ करून घेतले मी चिकन. आता साफ केलेल्या चिकनमध्ये आता आपण सगळे साहित्य घालूया. मसाले काय काय घालणार ते पाहूया. हळद, मिरची पावडर आणि चिकन मसाला. सुरुवातीला चिकन मसाला एकच चमचा घ्यायचा आणि बाकीचं आपल्याला फोडणीत घालायचं आहे. तर अर्धा चिकन मसाला बाजूला ठेवूया. त्यानंतर गरम मसाला घालूया, धने पावडर, दही घालूया. दही घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. आपल्याला फोडणीतसुद्धा मीठ घालायचं आहे. तर आता चिकनमध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण कसुरी मेथी घाला. पण हे सगळं जे मसाले आहेत ते चिकनला लावून घ्यायचं, मॅरिनेशन करून घ्यायचं. नंतर ते बाजूला करून ठेवायचं. थंड झालेली पालक त्याच्यात पेस्ट तयार करायला घेऊया. मिक्सरचं भांडं घेऊ, त्यात थंड झालेली पालक घालू. त्यानंतर कोथिंबीर जास्त घेऊया. ते चिकन कसं पालक आणि कोथिंबीर हे असलं की टेस्ट पण छान येईल आणि चिकनला कलर पण चांगला येईल, अगदी पिस्ता कलरसारखा. तर हे 2 घातले पदार्थ. त्यानंतर मिरच्या घालूया 3-4 अशा. तिखट मिरच्या घ्या आणि काजू. काजू आपल्या अंदाजाने घ्यायचे. 6-7 घेतले तरी बस झाले. किंवा काजू नसेल तर त्यात तुम्ही शेंगदाणे असतात ना, ते घातलं तरी छान ग्रेव्ही तयार होते. थोडेसे घाला शेंगदाणे किंवा थोडंसं पाणी घातलेलं आहे माझ्या अंदाजाने. तुम्ही झाकण लावा आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्या. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 2-3 चमच्याच्या अंदाजाने तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की ते खडे मसाले असतात ना, दालचिनी, तमालपत्र, शहाजिरं आणि वेलची, हे सगळं आता खडे मसालेच्या पदार्थ आहेत ते आपण ते तेलात घालायचे. त्यानंतर थोडीशी तडतडा लागले की त्यानंतर कांदा घालूया. कांदा छान फ्राय झालं त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट जी थोडीशी उरली आहे ती त्यात घालूया आणि छान फ्राय करून घेऊ. 1-2 मिनटे छान असं कांदा गोल्डन कलर नरम होईपर्यंत छान परतून घ्यायचं तेलात. आता आपण त्यात टॅमॅटो घातले आहेत, पण टॅमॅटोची व्हिडिओ आली नाही तुमच्यासमोर, म्हणजे शूट नाही झाली. तर टॅमॅटो एक घेतलेला आहे, एक कांदा आणि एक टॅमॅटो ह्याचा वापर केलेला आहे. फोडलेले जे उरलेले आहेत मसाले ते त्यात फोडणीत घालायचे. जसं की चिकन मसाला उरला होता तो घालूया. त्यानंतर हळद थोडीशी घालायची, मिरची पावडर थोडीशी घालायची आणि त्याचसोबत थोडासा हलकासा गरम मसाला घालायचा, कारण की अगोदरच आपण मसाल्याचा वापर केलेला आहे. मॅरिनेशनला चिकनला लावलेलंच आहे ते, म्हणजे फोडणीला छान टेस्ट यावी म्हणून आपण ते मसाल्यांचा वापर करतोय. आता हे झालं आणि हे मसाले आता मस्त आपण फ्राय करून घेऊ 2 मिनिटे. आणि छान बाजूने तेल सुटलं की त्यानंतर आपण चिकन घालायचं आपल्याला. तर आता आपण थोडा 2 मिनिटं ठेवूया. चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं तो आता त्यात घालूया. आणि पाण्याचा सुरुवातीला वापर अजिबात करायचा नाही. जर केला तरी आपण गरम कोमट पाण्याचाच वापर करायचा. तो मसाला व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचा आणि वरून कोथिंबीर सोडायची आणि थोडा वेळसाठी म्हणजे 5 मिनिटासाठी आपण वरती झाकण ठेवूया. चिकनवरचं झाकण काढूया. मस्त बाजूने तेल सुटलंय आणि थोडंसं हलकंसं चिकन शिजलेलं आहे. तर आपण आता जी पेस्ट केली पालकची ती त्यात आता घालूया
आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सगळं चिकनला लावून घेऊया पालकची ग्रेव्ही. आणि नंतर ग्रेव्ही जास्त थोडी घट्ट ठेवायची. त्यात आपण कोमट पाणी त्यात घालून व्यवस्थित सगळे एकजीवमध्ये एकत्र करून परत वरती झाकण ठेवूया आणि परत 5 मिनिटानंतर पाहूया. आणि हो, पाणी घातल्यानंतर परत आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे लक्षात ठेवा की आपण मॅरिनेशन केलं त्यावेळेस थोडा मिठाचा वापर केलाय. आता एकदम घातलं तर पूर्ण ते पदार्थ खारट होऊ शकतो. तर आपल्या अंदाजाने मीठ घालायचं, अर्धा चमचा. आता हे घातल्यानंतर वरती झाकण ठेवूया. मस्त ग्रेव्हीवालं पालक चिकन रेसिपी बनवून तयार झाले. ती रेसिपी पाहू नका, तर रेसिपी तुम्ही ट्राय करा. आणि रेसिपीला कलर लाल कलर नाही तर पिस्ता कलर आले, कारण आपण पालकचा वापर केला आहे, पालक कोथिंबीरचा वापर केला आहे, त्यामुळे थोडी वेगळ्या टाईपची रेसिपी दिसते. आणि खरं सांगू का, अशी रेसिपी आपण किंवा असे पदार्थ आपण घरी वेगवेगळे युनिक पदार्थ आपण घरी केले पाहिजे. आपण शॉर्टकट मारायला जातो, आमलेट, भुर्जी किंवा जे काय असेल आपल्या आठवड्याचे ठरलेले पदार्थ असतात ते आपण शॉर्टकट मारतो. पण जर का आपल्याला वेगवेगळी टेस्ट घ्यायची असेल, वेगवेगळ्या टेस्टचा अनुभव घ्यायचा असेल, तर असे काहीतरी पदार्थ आपण घरी बनवले पाहिजे. आता असे पदार्थ आपण घरी कमी करतो. हे असे पदार्थ आपल्याला रेस्टॉरंटमध्येच पाहायला भेटतात किंवा आवडीने आपण ऑर्डर करतो. तेच थोडंसं तिथे टेस्ट करायचं आणि घरी येऊन बनवायचं. म्हणजे खाऊन तृप्त झालं पाहिजे. बाबा मी असं पदार्थ बनवलं, खूप छान, भारी वाटलं, असा आनंद घेतला पाहिजे प्रत्येक पदार्थाचा. तुम्हाला काय वाटतं? तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि अशाच छान छान व्हेज नॉनव्हेज रेसिपी माझ्याकडून पाहायच्या असतील तर सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन त्याला क्लिक करा आणि आजच्या रेसिपीला खूप खूप सारा सपोर्ट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनल म्हणजे माझ्या रेसिपीला लाईक करा आणि कमेंट मात्र आठवणीने करा. आणि आजची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.